साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आमदार आशुतोष काळे यांनी केले अभिवादन। प्रतिभावंत साहित्यरत्न संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या थोर समाज कार्याला उजाळा देताना आमदार आशुतोष काळे म्हणाले, 4व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेले। आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 104व्या जयंती निमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं पाहिजे। माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे, आपण ठराव करून नगरपालिकेकडे त्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या संबंधीतला ठराव द्यावा। नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथे कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार तळागाळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे, परंतु काय अडचणी येत आहे, कशामुळे आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी एकत्र यावं। माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे, पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर याचं उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो। आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।